नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली आहे। सर्व जागांचा निकाल आता 21 डिसेंबरला लागणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिलाय। औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला दणका दिलाय। अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा असे ताशेरे ओढलेत, तर आयोगाचा सावळा गोंधळ बरा नसल्याचं म्हणत औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाचे कान टोचले। खासदार सुप्रिया सुळेंनी निवडणूकच पूर्णपणे रद्द करावी अशी मागणी केली आहे, तर हे इलेक्शन पूर्णपणे रद्द झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। महाडमध्ये राष्ट्रवादी आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। मुंबईहून आलेल्या वाहनामध्ये हॉकी स्टिक आणि स्टंप आढळल्यामुळे 2 वाहनं फोडण्यात आली। भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांना पिस्तूल दाखवल्यामुळे हा राडा झाला। बीडच्या माजल गावातील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये पैसे वाटल्याचा आरोप करत 2 गट आमने सामने आले, त्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरातच काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। बीडच्या शाहूनगर भागात दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। यावेळी झालेल्या वादात दगडफेक करण्यात आली। दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। बीड शहरात मतदान केंद्राजवळ पैशाचं वाटप करण्यात आलं। काही कार्यकर्ते पैसे वाटताना दिसून आले। पैसे वाटपाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। बीडच्या गेवराईमध्ये पवारांचा पक्ष आणि पंडित गट आमने सामने आले। जमावाकडनं वाहनांची तोडफोड करत काचा फोडण्यात आल्या। माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोरच दगडफेक करण्यात आली। बदलापुरात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। धक्काबुक्की करत कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। भाजप उमेदवार रमेश सोळशे यांच्या मुलाला मतदान केंद्राबाहेर मारहाण करण्यात आली। त्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर भाजप सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथे मतदान केंद्रावरती गोंधळ झाला। बोगस मतदानाच्या संशयावरून एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आली, त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं। भोरमध्ये आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। मुळशीतील कार्यकर्ते आणि भोरमधल्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। विद्यमान आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। पालघरच्या डहाणूमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा झाला। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्यानंतर दोन्ही गटात धक्काबुक्की झाली। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथल्या आनंद आखाड्यातील मतदान केंद्रावरती गोंधळ झाला। ईव्हीएम बंद पडल्यामुळे उमेदवार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। साताऱ्याच्या म्हसवड इथे भाजप आणि शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले। मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप पवारांच्या पक्षाकडून करण्यात आला। मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। रक्षा खडसे पोलिसांवरती संतापल्या। भाजप उमेदवाराला मतदान केंद्रावरती पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला। एका चोराला मालवणमध्ये नगर परिषदेचा प्रचार संपल्यानंतर पोलिसांच्या नाकाबंदीवेळी देवगड भाजप तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या कारमध्ये रोख रक्कम आढळली। या प्रकरणानंतर निलेश राणे पोलीस ठाण्यात गेले। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा निलेश राणेंनी घेतला। सिंधुदुर्गात भाजप नेत्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याच्या आरोपांचं खंडन करण्यात आलं। कितीही आरोप झाले तरी अखेर गुलाल भाजपच उधळणार असा ठाम विश्वास भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला। भाजपवरती होत असलेले आरोप हे केवळ अफवा आणि दिशाभूल करणारा प्रचार असल्याचा दावा त्यांनी केला। एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या असा आरोप आमदार वैभव नाईकांनी केला। शिंदेंचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। दरम्यान नाईकांकडून करण्यात आलेल्या आरोपामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे। मागच्या वर्षभरापासून संगमनेर तालुक्यात वाढलेली गुन्हेगारी, प्रशासनाचं दबाव तंत्र,
विद्यमान आमदारांची दमदाटी या विषयामुळे वातावरण अधिक गढूळ झाल्याचा आरोप सत्यजित तांबेंनी केला. जनता अशा लोकांना कधी स्वीकारणार नाही असा विश्वास तांबेंनी व्यक्त केला. अनेक वर्षांपासून थोरातांची एकहाती सत्ता असलेल्या संगमनेर पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं थोरात आणि तांबे यांच्या संगमनेर सेवा समिती विरोधात मोठं आव्हान उभं केलंय. धनशक्ती विरोधात जनशक्तीची ही लढाई असून जनता आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळे यांनी व्यक्त केला. जालना जिल्ह्यातील परतूर, भोकरदन आणि अंबड या तीनही नगर परिषदेत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होतीये असं विधान माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपेंनी केलं. लोकांची मतं विकत घेणं योग्य नाही, लोकांना परिवर्तन पाहिजे असं सांगत भोकरदन आणि अंबड नगर परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता येईल असा विश्वास टोपेंनी व्यक्त केला. बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. बार्शीतील एका गावात बोगस आधार कार्ड तयार करून मतदान केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. जामगाव इथल्या रहिवासी असलेल्या व्यक्तीनं बोगस मतदान केल्याचा आरोप सोपल यांनी केला. पंढरपुरातील उर्दू शाळेतील मतदान केंद्रावरील बॅलेट पेपरवरती कमळ चिन्हासमोर खुणा केल्या असल्याचा आरोप तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालकेंनी केला. मतदान केंद्रावरती येणाऱ्या मतदारांना पोलिसांनी कमळ चिन्हाच्या मतदार स्लिप वाटल्याचं देखील भालकेंनी म्हटलं. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावरती जोरदार टीका केली. आमदार संतोष बांगर हिंगोली शहर आणि लोकशाहीला लागलेला कलंक असल्याचं म्हणत त्यांनी बांगरांवर निशाणा साधला. बांगर यांनी मतदान केंद्रावरती जाऊन मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप आमदार मुटकुळे यांनी केला. आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान कसं करावं याबाबत माहिती दिल्याचं समोर आलं होतं आणि आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कामठी इथे भाजप नगर परिषद निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. कामठी नगर परिषदेवरती आतापर्यंत भाजपला आपला झेंडा काही फडकवता आलेला नाही, मात्र यंदा बावनकुळेंनी संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे कामठीत कोणाची सत्ता येणार, कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. बुलढाणा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांसाठी ग्रामीण भागातलं मोठ्या संख्येनं बोगस मतदार मतदान करण्यासाठी आणल्याचा आरोप काँग्रेसकडनं करण्यात आलाय. दरम्यान बुलढाण्यात 2 बोगस मतदारांना पकडण्यात आलं. साताऱ्यात अभिजित बिचुकलेंनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. निकालाची तारीख पुढे ढकलल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. आता ब्लँकेट घेऊन स्ट्रॉंग रूम जवळ पहारा देण्याची मागणी त्यांनी केली. माथेरानमध्ये 5 लाखांची रोकड पकडण्यात आली. शिवराष्ट्र पॅनलच्या कार्यकर्त्यांनी ही रोकड पकडली असून शिवसेना शिंदे पक्षानं ही रोकड आणल्याचा आरोप करण्यात आलाय. याबाबत पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून अधिक तपास सुरू आहे. बदलापुरात 2 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. बदलापूर पूर्वेच्या होली क्रॉस शाळेसमोर एक इसम पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये 2 लाखांची रोकड घेऊन चालला होता. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला हटकलं. त्या व्यक्तीनं उडवाउडवीची उत्तरं दिली. दरम्यान ही रोकड मतदारांना वाटायला आणली होती का याची पोलीस चौकशी करतायत. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत मतदान प्रक्रियेदरम्यान पैसे जप्त करण्यात आले. 49,500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या असून मतदान केंद्राजवळ एक व्यक्ती पैसे फेकून पळून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली.